अध्यक्ष महोदय, एक सहज म्हणून सांगितलं की कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा हा कायम गाजणारा गोष्ट आहे हे मला मान्य करावं लागते. कांद्याचं पीक हे जे आहे, कांद्याचं पीक हे गरीब शेतकऱ्याचं, छोट्या शेतकऱ्याचं पीक आहे. अनेक शेतकरी असे असतात की एका पिकावर पुन्हा वर्ष त्याचं काढायचं असतं. अध्यक्ष महोदय, केंद्र शासनानं जे धोरण घेतलेलं आपल्याला दिसतं कांद्याच्या बाबतीत, मी मुद्दाम आपल्याला सांगतो. 19 ऑगस्ट 2023 ला त्यांनी कांद्यावर पहिलं 0.40% निर्यात शुल्क लादलं. तिथं निर्यात शुल्काला सुरुवात केली आणि परिणामतः कांद्याचा निर्यातीवर परिणाम झाला. कांद्याचे दर निम्म्यावर आले. 28 ऑक्टोबर 2023 ला प्रति टन $800 निर्यात शुल्क लादलं गेलं कांद्यावर. निर्यात ठप्प झाली. दर नाही, सरकार निर्यात करू देत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. 7 डिसेंबर 2023 ला शेतकऱ्याला कोणत्याही विचारात न घेता पूर्णपणे कांद्याची निर्यात बंद करण्यात आली आणि परिणामतः लेट खरीप कांद्याचा हंगाम वाया गेला. शेतकऱ्याचा कांदा हा मातीमोल झाला. ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, 22 मार्च 2024 ला निर्यात बंदी उठवा असं म्हणत असतापर्यंत निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली. शेतकरी कांद्याचा अडचणीत आला. 1 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा फार्स करण्यात आला. गुजरात मधल्या कांद्याला निर्यातीची परवानगी देण्यात आली, महाराष्ट्रातल्या नाही. आणि याचा परिणाम असा की निर्यात बंदीमुळे हा संपूर्णपणे शेतकरी अडचणीत आला. अध्यक्ष महोदय, एक दुजाभाव म्हणजे केंद्र सरकार हा कायम हे पाहतोय आम्ही, आणि भारतीय जनता पक्षाकडे जर पाहिलं तर कायम आम्हाला असं वाटतं की हा शेतकऱ्याला वेगळ्या भावनेने वागवतो, दुजा भावानं वागवतो. शेतकऱ्याचे आंदोलन कशा पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न केला हे आम्ही पाहिले. शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या कशा घातल्या गेल्या हे आम्ही पाहिले. शेतकऱ्याच्या मालाला अशा पद्धतीने निर्यात बंदी करून त्याला अडचणीत आणता. माझं मत असं आहे की ठीक आहे, तुम्हाला ग्राहकाला स्वस्त दिलं पाहिजे, याबाबतीत आमचं काही दुमत नाही, परंतु त्याकरता शेतकऱ्याला अडचणीत आणायचं, त्याच्या खिशात हात घालायचा आणि ग्राहकाला दुसरा स्वस्त देण्यापेक्षा सरकार आता जीएसटीच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये गोळा करतच आहे. तर त्यांनी त्या स्वतः सरकारनं अनुदानाच्या स्वरूपामध्ये ग्राहकाला द्यावं, नाही तर शेतकऱ्याला द्यावं. परंतु शेतकऱ्याला मारून ही निर्यात बंदी करतात आणि अडचणीत आणतात. ही वस्तुस्थिती दुर्दैवानं पाहावयास मिळते आहे. आणि त्याचा परिणाम सुद्धा या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी कसा रोष व्यक्त केला गेला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.